मंदिर कसे असावे तर पहा, ज्याप्रमाणे विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केंद्र असते, त्याचप्रमाणे मंदिर हे अलौकिक म्हणजे अध्यात्म विद्येचे केंद्र असले पाहिजे. आपल्या आचार धर्माचे आणि परंपरेचे रक्षण करणे हे मंदिराचे काम असून त्यात राहणारे लोक देखील त्या पेशाला लायक असावेत. मंदिरात अध्यात्माचे श्रवण आणि मनन चालावे. प्रपंचाच्या त्रासाने कष्टी झालेल्या जीवाला मंदिरात आल्यानंतर स्वतःच्या दुःखांचा काही काळ तरी विसर पडावा, असे तेथील वातावरण असावे. मंदिरात नियमित अन्नदान आणि उपासना चालू असावी. मंदिरामध्ये मुक्त द्वार असावे, पण ते कुणाला तर फक्त भगवंताच्या उपासकाला. मंदिर हे भगवंताच्या उपासनेचे मुख्य स्थान आहे, म्हणून ते अगदी साधे असावे. मंदिर नेहमी भिक्षेवरच चालावे. जे हक्काचे आणि खात्रीने येणारे असते त्याला उत्पन्न असे म्हणतात. असे उत्पन्न मंदिराला असू नये. त्यामुळे भगवंताच्या निष्ठेला उणीव येते. भगवंताच्या इच्छेने सर्व चालले आहे ही भावना ठेवून जे रामरायापुढे येईल त्याला नको म्हणू नये आणि येत नाही त्याची काळजी करू नये. कोणाकडे याचना केल्यास उपासनेला कमीपणा येतो. मंदिरातून व्रताची आणि ब्रीदाची माणसे उत्पन्न झाली पाहिजेत. भगवंताला उपासना प्रिय आहे, म्हणून सोन्याची मंदिरे बांधण्यापेक्षा दगड मातीच्या मंदिरामध्येच उपासना वाढवायचा प्रयत्न झाला पाहिजे. एकूणच मंदिर मोठे पवित्र स्थान असले पाहिजे. मंदिरात गेले की भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे.